नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो तुमचं सफर विथ आकाश चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत लालबाग परळमध्ये, कारण आज महाआगमनाचा दुसरा दिवस आहे, म्हणजे 16 ऑगस्ट. तर आज निघणारे काळा चौकी, असे भरपूर प्रकारचे गणपती बाप्पा निघणार आहेत. जे काळा चौकी झालं किंवा मग फोर्टचा राजा असेल किंवा मग अजून भरपूर सारे गणपती आहेत. मी आत्ता सांगू शकत नाही, पण तुम्ही ब्लॉगमध्ये एकदा नक्कीच बघा. आणि त्याच्यानंतर आज इकडनं निघायचं आहे, तर बघूया. त्याच्यानंतर रामनगरच्या मुळेचं पाठपूजनसुद्धा आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर आता इकडनं आपण जायची तयारी करूया, कारण ऑलरेडी मी खूप लेट निघालो आहे. तर बघूया कसं आगमन होतं आहे किंवा पारंपरिक पद्धतीने कसं आगमन केलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तर आता पहिले इकडनं निघूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि कारण संध्याकाळीसुद्धा आपल्याला लवकर यायचं, कारण आपल्या इकडे त्याच्यानंतर होणारी मजा, तिकडे पारंपरिक आगमन म्हणजे काळा चौकीचं आगमन कसं होणार आहे, काय होणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊया आपण लालबाग परळमध्ये. चला. तर 30 ऑगस्टला सुद्धा आमच्या बांद्रेकरवाडीचं बाप्पाचं आगमन आहे, तर तिकडे चालले. आता 30 ऑगस्टला सुद्धा आगमन आहे, तेव्हा सुद्धा मी दाखवेन नव्या रूपात आणि नव्या एकदम ढोल ताशाच्या गजरात असेल. आणि आता माझ्या मागे तर दिसत असेलच तुम्हाला की जय तयारी चालू एकदम फुलमध्ये. आता इकडनं बाहेर पडूया, त्याच्यानंतर बघूया किती वेळ लागतो, कारण आता लेट आहे, कालच्याहून जास्त लेट आज झालंय. तर बघूया आपल्याला आगमन कशी भेटेल आणि काय वगैरे. तर आता फायनली आम्ही तर चढलोय ट्रेनमध्ये. आता बघू, अंधेरी भेटले, तर अंधेरीवरनं उतरून बघूया किती वेळ लागतो पोचायला वगैरे. आणि आता कळेलच किती वाजता काय वगैरे. तर बघू, उतरतो आणि मग तुम्हाला सांगतो पुढच्या गोष्टी. तर चला. तर आता फायनली दादरला तर पोचले. दादरवरनं आता मला जायचं आहे लोअर परेलला, स्टेशनपुरी सांगतो. आता बघू इकडनं कसं जायचं, किती वेळ लागेल आणि पुढे जायचं आहे, त्याच्यामुळे आता बघूया किती वेळ लागतं वगैरे काय. तर चला. तर आता आपण जसं काल लोअर परेलला उतरलो, आज परेलला आहे. तर इकडनं बघूया कसं जायचं आहे, काय वगैरे, किती वेळ लागणार आहे मला पण माहिती नाही. इकडनं बघूया कसं जायचं, संतुनी नसतं, त्यामुळे आता बघावं लागेल किती वेळ लागेल, काय वगैरे, कसं जायचं वगैरे. तर तुम्हाला दाखवतो. चला. तर फायनली परेलवरनं आलो आहे, त्याच्यानंतर आता बघू किती वेळ लागतोय काय वगैरे. आणि मला हा रूट माहिती नव्हता, म्हणजे मध्ये ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मला तो कन्फ्युजन होऊन मी काल लोअर परेलला गेलो. त्याच्यानंतर आता बघूया किती वेळ लागतोय काय वगैरे. आणि इकडे गेल्यानंतर बघूया कुठला गणपती बाप्पा पहिला भेटतोय. आणि आज मेन काळा चौकी आहे, त्याच्यामुळे आज खूप गर्दी असणार आहे, त्यामुळे बघूया कशी व्ह्यू भेटतात वगैरे काय. तर चला. तर आता तुम्हाला मी दाखवतो गर्दी, कुठली तरी मूर्ती बाहेर आली तर असणारच. आणि इकडे ट्राफिक तर बघू शकता, फुल ट्राफिक भरलाय. तर आता इकडनं गेल्याच्या नंतर कळेल कुठली मूर्ती म्हणजे बाप्पा कुठला बाहेर पडलाय किंवा काय असेल ते. आता बघूया इकडनं कसं जायचं आहे काय वगैरे. आणि मूर्ती कुठली ना कुठली तरी असणार, तेव्हा हे एवढं ट्राफिक झालंय. तर आता बघूया किती वेळ लागतं. तर चला. आता कुठली तरी मूर्ती बाहेर पडली आहे, बाप्पा आहे कुठला तरी, तो बघा. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, कारण ट्राफिक एवढं आहे. आता तिकडे भरपूर सारी गर्दी तर असणारच आहे. तर आता बघूया कशी दाखवायला भेटते किंवा कसा व्ह्यू घ्यायला भेटतो काय असेल ते. तर चला पहिले इकडे जाऊया, मग ट्राफिक तर जाम आहे. तर बघूया. चला. तर आय थिंक सो काळा चौकीचा बाप्पा आहे. आता बघूया किती वेळ लागतो काय वगैरे. चल. काळा चौकीची मूर्ती आहे. तर आता गर्दी तर बघत असालच, मी तुम्हाला एकदा गर्दी दाखवतो काय झाली ती. त्याच्यानंतर तुम्हाला समजेलच की व्ह्यू करायला भेटेल की नाही भेटेल. तर बघूया किती वेळ लागतो काय वगैरे. तर आता काळा चौकीचा महागणपती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला दिसत असेल बॅक साईड आहे, पण दाखवायचा प्रयत्न करतो एकदा.
एवढी गर्दी आहे की आम्हाला बाप्पाचा फेस तो दाखवता आला नाही, पण आता मी तुम्हाला ट्राय करतो दाखवायचं, कारण बाप्पाचा मागे आहे कसं तरी पुढे आलो आहे. पण इकडनं बघूया किती वेळा काय वगैरे भेटतंय का. इकडे आता तुम्हाला मी बाप्पाचं रूप सुद्धा दाखवलं आणि त्याच्यामध्ये आता परत तुम्हाला एकदा लांबून व्ह्यू दाखवतो. आणि गर्दी बघा आणि काळ्या चौकीचा महागणपतीचा, तर बघूया आता किती वेळ वगैरे काय तर. तर आज असं झालं की आज संडे आणि त्याच्यामध्ये काळा चौकी, खेतवाडी वगैरे हे मोठे मोठे गणपती बाप्पाचे आगमन आहेत. आणि आता त्याच्यामुळे गर्दी एवढी झाली आहे की मी पण त्याच्यामध्ये काय दाखवू शकत नाही ना व्ह्यू घेऊ शकत नाही. तरी पण मी एकदा ट्राय करतो, तुम्हाला मूर्ती जवळ येते तरी एकदा ट्राय करतो दाखवायचं. तर चला बघूया बाप्पाचं काळा चौकीचा महागणपती. माझ्या मागे तर बघत असालच वास्तवाला अशी चालू आहे. आता बघूया काळा चौकीची महागणपती. हे आहे नरे पार्क म्हणजे परळचा महाराजाचा. तर आता पुढे बघूया जाऊया चला. तर आता एवढी गर्दी आहे ना की अजूनपर्यंत मला तसा काळा चौकीच भेटला आहे. आणि त्याच्यानंतर बघूया अजून किती बाप्पाच्या मूर्त्या वगैरे बघायला भेटतात किंवा काय आहे ते. कारण एवढा रस आहे इकडे ना की मला कुठलीही मूर्ती पटकन भेटत नाही. एखादी मूर्ती चुकते आहे माझ्याकडनं. तर बघूया अजून किती बाप्पाच्या मूर्त्या वगैरे भेटत आहेत आणि कशा भेटत आहेत काय वगैरे. तर बघूया चला.
आपल्याला सकाळपासून त्या 2च मूर्त्या भेटत आहेत आणि आता आम्ही तुम्हाला दुसरी मूर्ती दाखवली. काळ्या चौकीच्या नंतरची दुसरी मूर्ती होती. त्याच्यानंतर आता बघूया काळ्या चौकीचा पारंपरिक आगमन सोहळा. तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, तर चला बघूया. तर आता मी तुम्हाला दाखवलं भूतंबयम म्हटलं, जसा ते लोक कलाकार होते, त्या लोकांचं सुद्धा इथे आगमन झालं आणि त्या लोकांनी जसं केलं तर त्याचं मी तुम्हाला दाखवलं. भूतंबयम मधला जो होता आणि मूर्तिकार सुद्धा होता, त्याचं नाव आठवत नाही पण मी तुम्हाला सांगेनच. तर आता बघूया पुढे किती वेळ लागणार आहे काय वगैरे, मला पण काय माहिती नाही, पण मी तुम्हाला आतापर्यंत आम्ही आज लेट आलो त्याच्यामुळे थोडंसं लेट भेटेल. आता बघूया किती वेळ लागतो काय वगैरे. तर आता काळ्या चौकीनंतर कुठले कुठले गणपती आणि जशी दुसरी मूर्ती दाखवली तशी कुठली कुठली मूर्ती बघायला भेटते बघूया. तर चला जाऊया. या गर्दीचा अंदाज बघून बघितलं असेल गर्दी आता एवढे, मी तुम्हाला परत एकदा दाखवतो गर्दी. आणि आज काळा चौकी त्याच्यानंतरची गर्दी दाखवतो एकदा. आणि मला 2च गणपती भेटले सकाळपासून, तर आता बघूया किती वेळ काय वगैरे आणि एकदा गर्दी दाखवतो तुम्हाला. तर आता फोर्टचा राजा बाहेर येणार आहे. फोर्टचा राजा आलाय पण अजून गेटच्या बाहेर नाही आलाय.
आता बघूया किती वेळ लागतो काय वगैरे त्यांचा बघूया उत्तराचं दाखवायचा प्रयत्न करतो. आता बघूया किती वेळ लागतो वगैरे काय. तर आता तुम्हाला मी दाखवलं आणि आज एवढी गर्दी आहे की आता मला ते जसं मी तुम्हाला बोललो होती ते काळ्या चौकीत दाखवेल. तर काळ्या चौकीचं मी तुम्हाला तेवढं होईल तेवढं दाखवता आलं. आता आहे पोहोचचा राजा अजूनपर्यंत तरी बाहेर नाही आलं. बघूया किती वेळ लागतं काय वगैरे त्याच्यानंतर मग तुम्ही आज एवढी गर्दी झाली की मी तुम्हाला एकदा दाखवतो. कारण काळ्या चौकीची गर्दी दाखवली. आता ती पुढचा गणसंकुल म्हणजे गणसंकुलमध्ये ज्या बाहेर आहे ती गर्दी दाखवतो तुम्हाला. चला बघूया आपण गर्दी तेवढी आणि काय तुम्हाला मी दाखवतो. आपण घरी तर आलो आहोत. जसं मी तुम्हाला आगमन वगैरे दाखवलं आणि आता आमच्या इकडच्या रामनगरच्या मुर्याचं म्हणजे तुमच्याकडच्या बाप्पाचं आज पाठपूजन आहे. तर तिकडे जाऊया. मग तिकडचे सुद्धा तुम्हाला मजा दाखवतो. तिकडे आज सुद्धा पाठपूजन आणि टी शर्ट दाखवण्याचा कार्यक्रम आहे. तर तिकडे गेल्यावरती बघूया कशी मजा येते काय वगैरे. तर चला जाऊया. आपल्याला या ठिकाणी मी देऊ इच्छितो. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रामनगर गोविंदा पथकाचे जर्सीचं देखील अनावरण या ठिकाणी होत आहे. माननीय अंकित सुनील प्रभू यांच्या शुभ हस्ते या गोविंदा पथकाने देखील गेल्या वेळी 8 थराचे मनोर असून मुंबई उपनगर आणि मुंबई शहरामध्ये रामनगरच्या मोर्याचं नाव मोठं केलं होतं. आज
आता मी तर घरी आलोय मस्तपैकी गर्दीतून, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं काळा चौकी किंवा मग आणि गणपती बाप्पा जे होते त्यांचे पारंपरिक आगमन सोहळा असेल किंवा मग त्यांच्या पद्धतीने जे आगमन सोहळे केले गेले ते दाखवायचा पुरेपूर प्रयत्न केला. तिकडे असलेली गर्दी वगैरे सगळं, किंवा मग 101 ढोल लावून पालखी सोहळा जो रचवण्यात आला होता तो सुद्धा मी दाखवला. तो खूप भारी असं वाटत होतं मला की बाबा आपण गावी आलो असं वगैरे एक फील आला. पण जो फील तिकडे असताना आला तो खरंच वाईब होती एक प्रकारची. तर मी गणपती बाप्पा एवढ्या वर्षात नाही करतात त्याच्यानंतर. तर हा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया. तर परत भेटूया नव्या जागी नव्या ठिकाणी. चला बाय बाय.